प्रहारचे गणेश निंबाळकर यांच्यासह शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत रेल्वे ट्रॅकवरून सगळ्यांना बाजूला केलंय आणि पोलीस बंदोबस्तात लासलगाव रेल्वे स्थानकातून ट्रेन दिल्लीकडे रवाना झाली आहे। आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून ही कांदा एक्सप्रेस या ठिकाणावरून आता रवाना होताना दिसत आहेत। या ठिकाणी जे आहेत प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर व इतर शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। रेल्वेच्या समोर उभं राहून या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, विरोध देखील केला। मात्र पोलिसांनी बळजबरी करत जबरदस्तीने रेल्वे ट्रॅकवरून आणि गणेश निंबाळकर यांना बाजूला सारून अखेर ही ट्रेन जी आहे ती पुढे रवाना करण्यात आलेली आहे। एकूणच काय तर या ट्रेनमध्ये जे आहे तो कांदा सडलेला आहे, खराब आहे। हा कांदा दिल्लीकरांना पोहोचल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांद्याचे दर कोसळतील असा आरोप गणेश निंबाळकरांनी यावेळी केला। मात्र प्रखर विरोध करूनही या ठिकाणावरून लासलगाव रेल्वे स्थानकावरून कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होताना दिसत आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक।